पक्ष, समाजवादी पक्ष, डावे पक्ष हे तीन पक्ष नसते देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत तर मोदी या देशाचे प्रधानमंत्री म्हणून कधीच भाषण करू शकले नसते. कारण या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा लोकांचा कधी सहभाग नव्हता. किंबहुना त्यांनी चले जाव चळवळीला विरोध केला असं इतिहास पुराव्यासह सांगतो. त्याच्यामुळे जर मोदींचा आरोप काँग्रेस पक्षावर असेल तर ते स्वातंत्र्य लढ्याशी बेईमानी करत आहे. ते दुर्दैवानं आजच्या दिवशी म्हणावं लागतं आहे. या देशाच्या आमचे काँग्रेसशी 100 मतभेद असू शकतात, पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचं योगदान हे कोणालाही हिरावून घेता येणार नाही. आणि देशाच्या सध्याच्या प्रधानमंत्र्यांनी त्या स्वातंत्र्य लढ्याच्या तळपत्या सूर्यावर किती थुंकण्याचा प्रयत्न केला तरी हा स्वातंत्र्याचा सूर्य आकाशातून बरं का गर्जना करत राहील. हो, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कम्युनिस्ट, काँग्रेस आणि समाजवादी चळवळीतले लोक हे मोठ्या प्रमाणावर जे नाही ते 100% होते. आणि भारतीय जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याच्यामध्ये उपस्थित नव्हता. आणखी एक त्यांनी देशातील राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे की ते म्हणत आहेत की लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी पुढे या. तुम्ही क्रेडिट घ्या, पण महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी या संदर्भातले एक विधेयक संसदेमध्ये एकमतानं मंजूर झालं.